आम्हाला बिल माफ सुद्धा नको, आमच्या उसाला कमीत कमी 5,000 रुपये दर द्यावा ही आमची अपेक्षा असते. भाजप वगैरे लय झालो, अतिरेक झालो. शेगावाला कोणतंही प्रशस्त असं क्रीडांगण किंवा ग्राउंड नाही आहे. शासनाकडून येणाऱ्या सुखसुविधा त्यांच्या मार्फत आपल्या गावोगावी पोहोचवतात. काय आता आमच्या खेड्यापाड्यातली कामं तशी बऱ्यापैकी झालेली नाही आहे. म्हणजे रस्ते बिस्ते तसंच आहे. प्रशासन काही देत नाही. प्रशासन गेली फार दीर्घ होती, लवकर काही मिळत नाही, काही नाही. खेड्यातल्या समस्या जिल्हा किंवा तालुका यालाच मांडाव्या लागतात. विरोधाला विरोध मॅडम आमच्या गावात कोणीच करत नाही. प्रत्येक जण बघतो तो पक्षावारी नाही तर माणसावारी. हा माझा माणूस आहे, मी याच्या विरोधात कसा जाऊ, तो माझा माणूस आहे, मी याच्या विरोधात कसा जाऊ. काय विकास कामं काही करू शकत नाही ती, म्हणजे सदस्य सुद्धा. मी डायरेक्ट बोलतो, पंचायत समिती झाली की जिल्हा परिषदेला जावं, जिल्हा परिषदेनंतर आमदार व्हावं, अशा पद्धतीचं काम व्हावं त्यांच्याकडे. होणाऱ्या सदस्यांनी लाईट, पाण्याचा प्रश्न तरी एवढं शेती शेजारी गाव असून आम्हाला पाणी वेळच्या वेळेला मिळत नाही, तरी सुद्धा ही ग्रामपंचायत चांगलीच म्हणायची. माणूस बघून मतदान करा. माणूस बघून मतदान करा. माणूस बघून नाही, पक्ष बघून. चांगलं काम करणाऱ्याला मग सत्ता कोणाचीही असू दे. काय वाटतं मग जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी? भाजपची. काँग्रेस. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली, पण जिल्हा परिषद लगेच लागल्या आणि आपल्याला गावोगावी कट्ट्याकट्ट्यांवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आणि त्याच्याबद्दल असणाऱ्या गोष्टींची चर्चा रंगताना दिसत आहे. आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि आपण जाणून घेऊयात की इथल्या कट्ट्यांवर, इथल्या गावच्या पारावर काय गप्पा रंगलेल्या आहेत. इथले मतदार कोणाच्या पदरात आपली मतं देणार आहेत, इथली जनता कोणाला कौल देणार आहे, हे आपण जाणून घेऊया थेट जनतेतून. दादा, आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन खूप वर्षांनी लागलं. कारभार प्रशासन सांभाळत होतं, चांगला सांभाळलाय काय? जिल्हा परिषद सदस्याची गरज आहे? सांभाळायची चांगलं. जिल्हा परिषद सदस्याची गरज आहे का नाही? मग पाहिजे का नको? पाहिजे. का पाहिजे? तर हे कारभार सांभाळायला पाहिजे, काम करायला पाहिजे. भागात काय कामं झाली? कामं थोडीफार झालेच की. मामा, जिल्हा परिषद सदस्य पाहिजे काय? प्रशासन असू दे. काय आता आम्ही तर तसं काय सांगू शकत नाही. सदस्य ह्यापूर्वी जे सदस्य होते त्यांनी कामं चांगली केली आहेत काय? काय आता आमच्या खेड्यापाड्यातली कामं तशी बऱ्यापैकी झालेली नाही आहे. म्हणजे रस्ते बिस्ते तसंच आहे. एवढे खड्डा आहे, शेतावाडी जाता येत नाही. बाहेर एमआयडीसी इथे जवळ आहे तिकडे जाता येत नाही. काय तुम्हाला अपेक्षित आहे? अहो रस्ते बिस्ते व्हायला पाहिजेत ना, असं काय आपण म्हणतात. यातनच मेसेज द्यायचा, म्हणजे उभारणारे लोक हे बघणार आणि तुमची कामं रस्ते करणार. पाहिजेत ना. अजून काय पाहिजे? रस्ते रस्त्यांना म्हणा, गटरी म्हणा, स्वच्छता हे पाहिजे ना. काय वाटतं जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी? आता सत्ता काय, आता पक्ष सगळेच पक्ष तयार झाल्यात इलेक्शनला. पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून? काय व्यक्तिमत्व बघूनच करायला पाहिजे. शासनानं चांगला कारभार सांभाळलेला आहे का? जिल्हा परिषद सदस्याची, पंचायत समिती सदस्याची गरज आहे? गरज आहे. का बरं? शासनाकडून येणाऱ्या सुखसुविधा त्यांच्या मार्फत आपल्या गावोगावी पोहोचवतात आणि त्या चांगल्या रीतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचतात. त्यासाठी त्यांची गरज आहे. गेल्या 5-10 वर्षात तुमच्या गावात वेगळा असा काय बदल झालेला आहे काय? चांगला आहे की बदल झालेला आहे. काय काय कामं झाली? कामं जे जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या गावातल्या ज्या काही सुखसुविधा गावापर्यंत ज्या काय पोहोचवा पाहिजे, शासन जे पोहोचवते ते त्यांच्या मार्फत आलेले आहेत. सुखसुविधा, रस्ते झालेले आहेत, काही पाणंदीचे बरेच म्हणजे असं हे झालेलं आहे, मुरुम वगैरे टाकून असं सगळं झाले आहे. तसं बघितलं तर तुमच्या गावाला शेती ह्या भागाने पण चांगल्या पद्धतीचं गोष्टी लाभलेल्या आहेत. ग्रामीण भाग. शेतीविषयक पूरक गोष्टी कोणत्या तुम्हाला गरजेच्या वाटतात की इथनं पुढे जे निवडून येतील त्या लोकांनी या कराव्या, असं काय वाटतं? शेतकऱ्यांना ज्या शासनाकडून येणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत त्या त्यांच्या मार्फत, पंचायत मार्फत ह्या पूर्णपणे लोकांना खता असू दे, शासनाकडून येणाऱ्या PM किसान असू दे, त्यांच्याकडून ज्या काही सुखसुविधा असतात त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी करावं, याच अपेक्षा येतात. कुठलीही सुखसुविधा असू दे.
मग येणारे जे उमेदवार आहेत हा इच्छुक हा ते तुमच्या या अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतं? करतील आणि ते त्यांनी कराव्या तरच आपण काय होणार आहे लोकांचे म्हणजे शासनाची जी सुविधा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यांनी कराव्या त्या सुविधा. पक्ष चांगल्या बघून पद्धतीने. मतदान करणार की माणूस बघून? नाही, व्यक्ती जितका चांगल्या पद्धतीनं ते लोकांच्या पर्यंत सेवा पोचवल अशा पद्धतीनेच ते मतदान होणार. जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी असं वाटतं? ती काय चांगलं काम करणाऱ्याला मग सत्ता कोणाचीही असू दे व्यक्ती बघूनच होणार. नाही, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याची गरज आहे. कारण प्रॉपर प्रश्न लोकांना म्हणजे विचारायचं म्हणलं तर कुठं जायचं, प्रशासन काही देत नाही असं विषय. भागात तुमच्या या शियेच्या आणि किंवा याच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या 5-10 वर्षात काही विकास कामं झाली आहेत? थोडीफार काय पुढे जाऊन येणाऱ्या सदस्यांनी काय कामं करावी अशी अपेक्षा आहे तुमची? काय गटर वगैरे म्हणजे पाण्याची सोय आणि रस्ते वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे. तसं बघितलं तर शेतीला पूरक आहे तुमचा भाग. शेती रिलेटेड काय तुमच्या अपेक्षा आहेत? आता पुराचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. जिल्हा परिषदेने लक्ष घालून किंवा शासनानं लक्ष महापूर हा. पुराचं म्हणजे पाणी येणार गावात पाणी येणार व्यवस्थित झालं पाहिजे. काय वाटतंय, पक्ष बघून मतदान करणार की माणूस बघून मतदान? माणूस भाऊ जिल्हा पक्ष वगैरे पक्ष नाही जाता कुठला नाही. पक्ष नाही जाता पक्ष नाही जो सध्याला माणूस भाऊ ना आमचा कोण चांगला माणूस आहे त्याला मतदान करणे, काम करणारा माणूस प्रामाणिक माणसाला मतदान द्यायचं. जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी काय वाटतं? हा काँग्रेस भाजप वगैरे लय झालो, अतिरेक झाला सगळ्यांचा. तर सदस्य पाहिजेत की आम्हाला ऍक्च्युली प्रशासनाला प्रश्न विचारता येत नाहीत, जाऊन ते अधिकारी असतात. हा. सदस्यांना प्रश्न विचारले बाबा आपल्या जवळचा काय त्याच्या माध्यमातून आपलं प्रशासनावर जाता येते. तुम्ही कधी प्रशासनाकडे गेलाय तुमचा प्रश्न विचारायला आणि त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळालाय नाही मिळालाय असं काही झालं? नाही, ते फार दिरंगाई होती. प्रशासन गेले फार दिरंगाई होती, लवकर काय मिळत नाही, काही नाही. मग होणाऱ्या सदस्यांकडनं काय अपेक्षा असतील? सर्वांगीण विकास व्हावा छानपैकी. आणि मग पक्ष बघून मतदान करणार की माणूस? माणूस बघून मतदान करणार. काय वाटतंय की जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी? चांगल्या माणसाला सत्ता यावी. चांगलं आहे आतापर्यंत चांगलं आहे. काय कामं केलीत मग चांगली तुमच्या भागात अशी? विचार केले जिल्हा परिषदेच्या इलेक्शन लागल्यात आता. मला ऐकू येत नाही इकडे विचारायचं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका एवढ्या वर्षांनी लागल्यात, कारभार प्रशासनाकडे होता, चांगला सांभाळलाय काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांची गरज आहे? गरज आहे की त्यांची. का बरं? तर गावातल्या समस्या त्यांच्याकडेच मांडाव्या, खेड्यातल्या समस्या जिल्हा किंवा तालुका यालाच मांडाव्या लागतात. हा. त्या मांडण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन व्हायलाच पाहिजे. तुम्ही जुन्या सदस्यांकडे तुमच्या समस्या मांडल्यात आणि त्यांनी सोडवल्यात असं झालं का कधी? आमच्या समस्याच काय आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलेलो का नाही. बरं? का नाही? नाही गेलेलो. का आपल्यासाठी आहेत त्या माणसांनी समस्या सोडवायसाठीच त्यांना निवडून दिलं ना आपण, मग का नाही गेला? नाही गेलो आम्ही. काय वाटतंय भागात तुम्हाला काय बदल झालेले दिसायला पाहिजे? हेच की आता हे स्वच्छता, पाण्याचं पाणी नियमित यावं, महापुराचा त्रास आहे, महापुराचा त्रास आहे. होय, त्यातनं एक हे मिळावं. येणाऱ्या सदस्यांकडून अजून काय सांगाल? निवडून येणाऱ्या सदस्यांकडून अजून काय अपेक्षा असतील? अपेक्षा काय हेच की जनतेचं पाणी, काय स्वच्छता आणि बाबा काहीतरी एक त्यांना पुढं म्हणजे आता पंचायत समिती झाली की जिल्हा परिषदेला जावं, जिल्हा परिषद नंतर आमदार व्हावं, अशा पद्धतीचं काम व्हावं त्यांच्याकडं. माणूस बघून मतदान करणार काय पक्ष बघून? माणूस बघून नाही, पक्ष बघून. काय वाटतं मग जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी? भाजपची. नाही, प्रशासनाचं कसं आहे, आता इलेक्शनची गरज आहे. प्रशासन हे तात्विक झालं, लक्षात घ्या. लोकशाहीला दिलेला अधिकार हा इलेक्शन आहे. जनमानसांना पण पाहिजे की बाबा दर 5 वर्षाला इलेक्शन व्हावी, नवीन कोणतं उमेदवार नवीन चेहरा आपल्यातला सामोरं जावा किंवा प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं काहीतरी पर्याय मिळावा. यासाठी प्रशासनाची तर आहेत, काही तात्विक काळापुरती प्रशासन असले तर ठीक आहे. म्हणजे कोरोना सारख्या काळात ज्यावेळी होतं त्यावेळी ठीक होतं, पण आता तरी सध्या ती परिस्थिती नाही. गेल्या 5-10 वर्षात काही वेगळा विकास झाला गावात? वेगळा असा काय नाही, पण होत्या माजी सदस्य ज्या होत्या त्यांनी केलाय बऱ्यापैकी. महादेवाकडे सुशोभीकरण केले, गावात लाईट बसवण्याचं काम आलं किंवा बाकडे वगैरे हे सगळं काम बऱ्यापैकी झाले.
बाकी मग गावात शिक्षणाच्या रिलेटेड जर बघितलं तर विद्यार्थ्यांना हा. सोयी सुविधा आहेत. शिक्षणाच्या बाबतीत आता मॅडम आजूबाजूच्या गावात जसं आपण बघतोय की आत्ताच नुकती अग्निवीरची परीक्षा झाली आर्मीची, तसं शिये गावाला कोणतंही प्रशस्त असं क्रीडांगण किंवा ग्राउंड नाही आहे जिथे मुलं प्रॅक्टिस करू शकतील, किंवा MPSC UPSC करणाऱ्या मुलांसाठी अद्ययावत अशी शिक्षण सुविधा किंवा अभ्यासिकेचे केंद्र हे शिळेगावाला उपलब्ध नाही. शिळेगाव एवढं विकसित असून पण अजून खूप म्हणजे मागे राहिले. त्यासाठी अधिकारी भरपूर आहेत, पण कसं झालंय, पोरं इथून जातात, पुण्याला जातात, तिथे शिक्षण घेतात, किंवा मुलांना इथून कोल्हापूरला जावं लागतं रोजच्या क्लासेससाठी किंवा हे साठी. त्यासाठी गरज आहे थोडी शिक्षण म्हणजे अजून प्रबळ करण्याची, क्लासेस किंवा एक केंद्र उभा करण्याची शियामध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा तशा बघितल्या तर इथं कमीच आहेत. कमी त्या आहेत, व्हायला कमी आहेत. पाहिजेत असं त्यासाठी तुम्हाला वाटतं? कमी आहेत, त्यासाठी व्हायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा आहेत गावात? ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा अजून प्रबळ नाहीत सोडा. त्यांच्यासाठी लक्ष दिलं तर भरपूर होईल, कारण की ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य केंद्र वगैरे उभारले जातात, पण इतकी नाही की ते महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी व्हावीत गावामध्ये. मग तुम्ही कधी या तक्रार केली आहे किंवा मागणी केली आहे, असं काही झालंय? आता विरोधाला विरोध मॅडम आमच्या गावात कोणीच करत नाही. प्रत्येक जण बघतो तो पक्षावारी नाही तर माणसावारी, हा माझा माणूस आहे मी याच्या विरोधात कसा जाऊ, तो माझा माणूस आहे मी याच्या विरोधात कसा जाऊ, असं राजकारण. माणूस आणि पक्ष म्हणून असं नाही, पण प्रशासनाकडे मागणी केली तुम्ही कधी? प्रशासनाकडे अजून तरी नाही. ह्या सगळ्या सुविधा व्हायला पाहिजेत असं व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटतं? जे आता जिल्हा परिषदाच्या निवडणुका लागलेल्या आहेत, मग तुम्ही सदस्यांना काय आवाहन कराल की ही कुठली कामं प्रामुख्यानं झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रामुख्यानं गावात आपला जो कचरा आहे त्याच्या निर्मूलनासाठी एक योग्य ठिकाण, परत आपल्या गावालाच आता उद्योग वगैरे भरपूर आहेत, त्याची काही अडचण नाही, पण MPSC UPSC करणाऱ्या मुलांसाठी एक शैक्षणिक संकुल किंवा एक केंद्र उभारणे, किंवा आपल्या शिये गावासाठी मोठं प्रशस्त क्रीडांगणाला जर जागा मिळाली तरी भरपूर मदत होईल. त्या बाबतीत पक्ष बघून मतदान कराल की माणूस बघून. काय वाटतंय जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असावी? सत्ताच असं सांगणार नाही, पण योग्य हातात कारभार गेला तर बरं होईल. काम करणाऱ्याच्या हाती गेला तर चांगलं वाटेल. जिल्हा परिषद सदस्यच लागतो. का बरं? का तर आम्ही हक्कानं त्याला विचारू शकतो काही बी प्रश्न. बरोबर. हे झालं. आणि जिल्हा परिषद हा कसा हक्काचा माणूस, बाबा आपल्या वार्डात येऊन काम करू शकतो किंवा देखभाल करू शकतो. हे एक त्यांच्यावर आमचा एक पहिल्यापासून ठपका आहे. आणि शासकीय अधिकारी त्याला आम्ही काय प्रश्न विचारणार? तो अधिकारी हितपात्र यायचा, मग आमची विचारपूस करा, तेव्हा जिल्हा परिषद सदस्यच असावा. बरोबर. काय गेल्या 5-10 वर्षात गावात काही विकास कामं झाली आहेत? काय विकास कामं काही करू शकत नाही ती, म्हणजे सदस्य सुद्धा. मी डायरेक्ट बोलतो का तर आम्ही निवडून कशासाठी देतोय की बाबा आमचा कुठंतरी आम्हाला पोटा पाण्याला काही नको, फक्त लाईट, रस्ते आणि पाणी एवढं झालं की आम्हाला भरपूर होतंय. ह्याच्या पलीकडे सदस्याकडे काय आम्ही मागू शकत नाही. आणि काय देवळांची देखभाल ह्याच्या पलीकडे काय आम्ही मागू शकत नाही. ते बी त्यांच्या कोट्यातून, बरोबर. त्यांचा जो कोटा आहे निधीतून, त्या कोट्यातून आम्ही मागतो. आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? होणाऱ्या सदस्यांनी काय करावं गावासाठी तुमच्या असं वाटतं? हे होणाऱ्या सदस्यांनी लाईट, पाण्याचा प्रश्न तरी एवढं शेती शेजारी गाव असून आम्हाला पाणी वेळच्या वेळेला मिळत नाही, तरी सुद्धा ही ग्रामपंचायत चांगलीच म्हणायची की बाबा थोडी आमची बी चूक आहे की बिलं व्यवस्थित, आम्ही पित्याला पाण्याची बिलं व्यवस्थित भरत नाही. ती तर काय ग्रामपंचायत करू शकणार आहे? बरोबर. आम्ही पितोय पाणी फुकटचं, महिन्याला किती 100 रुपये द्यायचं निकाल आम्ही ग्रामपंचायतला होत नाही आमच्यातनं, आणि त्यांना तर का आम्ही नाव ठेवू? आता काय गळती लागली किंवा हे लागलं तर ती थोडस दुर्लक्ष करतात. हाय त्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगतो. आणि वेळच्या वेळेला पाणी, रस्ते आणि लाईट ही मिळावी हीच अपेक्षा आहे. शेती पूरक गाव आहे, आहे. शेतीसाठी काय अपेक्षा आपल्या? आता तुम्ही शेतीकडे वळाचा. शेतीसाठी
आता शासनानं हे 7.5च्या मोटरचं बिल माफ केलं. आम्हाला बिल माफ सुद्धा नको. आमच्या ऊसाला कमीत कमी 5,000 रुपये दर द्यावा ही आमची अपेक्षा असते. परंतु ते काय म्हणतात, शेती वीज बिल माफ केली, 10च्या मोटरला द्यायचं तसे बिल द्यायला लागते. मग त्यांचं का माफ करत नाही सा तुम्ही? ते बी करा की. ते काय माझंच 10चं मोटर आहे म्हणून आमचं बिल माफ करा म्हणत नाही. सर्व लोकांनी माफ नकोच आम्हाला. आमच्या ऊसाला हमी भाव 5,000 रुपये देऊन द्या. अहो आता भाजीची पेंडी 2 रुपयाला एवढा मोदळा, त्या शेतकऱ्याला काय परवडते सांगा की? एवढा मोठा 2 रुपयाला मोदळा देतात आणि ते व्यापारी आम्हाला 5 रुपये देतात. हा काय ते शेतकऱ्यांना काय सुतळीचा तोड्या देखील किंमत आपल्याला मिळत नाही. मग व्यापार विरहित शेती करण्यासाठी काय तुमचं इथं सदस्यांना तुम्ही सांगाल की व्यापारी नको, मध्ये कोण नको, डायरेक्ट शेतीपासून होतच नाही ते. आमच्या शेतकऱ्याला होतच नाही. आमचा शेतकरी रस्त्यावर यायला बसायला भितोय आणि रस्त्यावर बसला तर त्याच्याकडलं कोण घेत नाही, व्यापाऱ्याकडलं सगळं घेतात. एक वारकरी म्हणून तुमच्या काय सदस्यांकडून अपेक्षा राहतील? वारकरी या नात्यातनं आम्हाला एक सदस्य म्हणून सांगतो की बाबा येणारा वारकरी हे सदस्य आमच्या विठ्ठल मंदिराकडे किंवा देवस्थान कमिटीकडे सगळ्यांच्याकडे लक्ष देईल असं एक वाटते. पक्ष बघून मतदान करणार की माणूस बघून मतदान करणार? माणूस बघून मतदान करणार. आणि काय वाटतंय मग जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता असावी? जिल्हा परिषदावर सत्ता कुणाची असेल ते मी लगेच काही सांगू शकत नाही. आत्ताच आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये या मतदारसंघातील जिल्हा परिषदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काही लोकांनी आपल्या प्रतिक्रिया स्वच्छपणे मांडल्यात. त्यांना फक्त गावात स्वच्छता, लाईट, पाणी या मूलभूत गरजांच्याच अपेक्षा आहेत. तर आपण बघूयात 5 तारखेला नागरिक, शिये या भागातील नागरिक कोणाच्या पदरात आपली मतं घालतात आणि कोणाला निवडून देतात.